आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये भिन्न भाषा भिन्न राज्ये वेगवेगळा वेश आहे संस्कृतीने नटलेला हा भारत माझा देश आहे बलिदानाच्या जोरावर ज्यांनी गोऱ्यांनाही धुडकावला आजच्याच दिवशी तख्तावर तिरंगा त्यांनी फडकावला सलोख्याने राहू अशी मनाशी गाठ बांधू रमजान दिवाळी साजरी करू आणि आनंदाने नांदू काय कुणाची बिशाद आता अन काय कुणात आहे दम मनात ठेवा देशाला आणि म्हणा वंदे मातरम. नमस्कार. ॲक्वागार्ड आम्ही सारे खवय्येमध्ये मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सगळ्यात आधी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या अनंत शुभेच्छा. स्वातंत्र्य मिळणं हे जितकं महत्त्वाचं होतं तितकंच आज ते निकोपरित्या अबाधित राखणं जास्ती महत्त्वाचं आहे आणि ते अबाधित ठेवण्यासाठी हजारो लाखो सैनिक सीमेवरती रोज धिटाने सामोरे जात असतात नवीन नवीन प्रसंगांना नवीन नवीन आव्हानांना आणि तितकीच शूरवीर असते त्यांची आई जी आनंदाने त्यांना सैन्यात पाठवते आणि मनापासून त्यांची वाट पाहते की माझा मुलगा लवकर घरी येईल. जाऊयात पुण्यातल्या अशाच एका माऊलीकडे नेने काकूंकडे मारूयात त्यांच्याशी खूप गप्पा आणि तुमच्यासाठी पाहूयात नवीन रेसिपीज. चला. ॲक्वागार्ड आम्ही सारे खवय्ये स्वातंत्र्य दिनाच्या आजच्या विशेष भागात आपण आहोत पुण्यातल्या नेने काका आणि काकूंच्या घरी. तुमच्या दोघांचे आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. तुम्हाला दोघांनाही खूप मनापासून नमस्कार. कसे आहात तुम्ही दोघंही? छान. कोण कोण असतं घरी? घरी सध्या आम्ही दोघंच. तुम्ही दोघंच? बरं. किती वर्षांपासून इथे पुण्यात राहता? जन्मापासूनच आहोत इथे. 71 पासून हे 71 पासून मी 73 पासून. बरं. लग्न झाल्यापासून म्हणजे लग्न 73 साली झालं. 73 साली झालं लग्न. बरं. कसं झालं ते? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. बरं. तुम्ही काय करायचं तेव्हा? 9 BRD बेस रिपेअर डेपो इथं एअरफोर्सचं स्टेशन आहे. बरं. तिथे सिव्हिलियन स्टोअर कीपर म्हणून होतं. बरं. मला मग आता असं विचारायला लागलं की तुम्ही ज्या कालावधीत नेव्हीमध्ये होता तो काळ नेमका कोणता? 1963 जानेवारी. बरं. ते 1972 जुलै. 63 ते 72 तरी बरीच वर्ष होतात. मग या काळात 9 वर्ष हो तेच. पण या काळात युद्ध झाली होती. तुमचा एखादा अनुभव किंवा? 65 साली जे युद्ध झालं त्याच्यामध्ये म्हणजे नेव्हीचं ॲक्च्युअल पार्टिसिपेशन नव्हतं. त्याच्यानंतर जे 71 साली झालं त्यावेळेस मी NSC नेव्हल कोस्टल बॅटरी मुंबईला होतो. बरं. त्यावेळेस फक्त येणाऱ्या मेसेजवरनं ह्याच्यावरनं जे आम्हाला समजा आणि इतर ज्या बातम्या समजायच्या त्याच्यावरनं INS कुकरी जी वेस्ट कोस्टला गार्डिंगसाठी ठेवलेली होती ती सबमरीनच्या टार्गेडमुळे बुडली. बरं. पाकिस्तानचा एअरक्राफ्ट कॅरियर जाऊ नये म्हणून त्या बाजूला अँटी एअरक्राफ्ट आणि अँटी एअरक्राफ्ट फ्रिगेट म्हणतात त्या तिकडे ठेवले होते. अच्छा. बरं. पण तुमच्याकडे फार महत्त्वाचं काम होतं कारण तुमचे मेसेज येणं वायरलेस कम्युनिकेशन तुमच्या थ्रू व्हायचं त्या काळात. वा वा. म्हणजे तुम्ही फार जिगरीची जबाबदारी त्या काळात पार पाडली. आता मला तुम्हाला विचारायचंय की दादांनी दोन्ही सैन्यामध्ये ते दोघंही सैन्यात जॉईन झाले. आधीच काकाही होते आणि नंतर दादाही दोन. तर तुम्हाला त्यावेळेला परत धाकधूक नाही झाली की त्यांनी तर सैन्य सोडून मग नंतर तुमच्याशी लग्न केलं पण दोन्ही दादांनी तेच जॉईन केल्यानंतर? नाही. मला अभिमान वाटतो त्या दोघांचाही कारण ती एक देशासाठी चांगली सेवा करतायत. त्यामुळे मला भीती कधीच वाटली नाही किंवा टेन्शन पण कधी आलं नाही की ती गेलेत आर्मीत म्हणून. काय नाव त्या दोघांची? मोठा मंदार आणि धाकटा विवेक. धाकटा विवेक. बर. आणि आता मंदार दादा? मंदार दादा नाही आहे. त्याला 10 साली अरुणाचल प्रदेशमध्ये एक एअर क्रॅशमध्ये त्याचं तो आम्हाला आमच्यापासून दूर गेला. अच्छा. मंदार दादाच. हां. बरं. आणि धाकटा दादा? धाकटा दादा आता सध्या त्याचं पोस्टिंग या सिकंदराबादला आहे. ही दोन्ही मुलं माझी इंजिनिअरिंगमध्ये आहेत. बरं. इंजिनिअरिंग इज अ सपोर्टिंग आर्म. आर्म फोर्सेसमध्ये आपण जे म्हणतो ना त्याच्यामध्ये
पुढे असणारे आर्म, मागे असणारे आर्म आणि सपोर्टिंग आर्म हे 3 प्रकारचे आर्म्स असतात. कारण इंजिनिअरिंगचं काम ज्या माइंड ले केलेले असतात किंवा जे हडल्स असतात, खड्डे आहेत, तुमचे नद्या आहेत, नाले आहेत, त्याच्यावर पूल बांधून त्यांना पुढे ॲडव्हान्समेंटसाठी जे आवश्यक असतं ते त्यावेळेस त्यांनी तयार करायचं. सो इंजिनिअरिंग हे सर्वात पुढे असतात पहिल्यांदा, आणि सर्वात परत येताना ते सर्वात शेवटी असतं माइंड स्वीपिंग. कारण ते सगळं आवरून परत यायचं. बरोबर. काय तुमच्या घरात आधीपासून हे सगळं वातावरण होतं, बॉर्डर असेल, सैन्य असेल, युद्ध असेल, ह्या सगळ्या चर्चा असतील, आणि याच्याशिवाय आपला स्वातंत्र्य दिवस म्हणजे हा विषय निघाल्याशिवाय आपला स्वातंत्र्य दिवस पूर्ण होणार नाही किंवा त्याचं महत्व तुमच्या इतकं कोण चांगलं जाणू शकतं, बरोबर की नाही. या 2 दादांच्या तुमच्या काही खवय्यगिरीच्या छान आठवणी, ते एकत्रित त्यांना असं काही खायला आवडतं किंवा आज जे तुम्ही करणार आहात त्याच्याशी रिलेटेड? आता खवय्यगिरी म्हणायची तर मोठा मुलगा जेव्हा इंडियात होता तेव्हा दर रविवारी आम्ही तिथल्या 8-10 जण काय त्याचा ग्रुप असेल तो त्याच्यासाठी दर रविवारी आम्ही इथनं सगळ्यांसाठी जेवण करून घेऊन जायचो. इथून एनडीएत नॅशनल डिफेन्स अकॅडमीत होता ना, तिथे आम्ही जायचो, रोज डबे भरून घेऊन जायचो. 30 पुरणाच्या पोळ्या असा प्रकार घेऊन रात्रभर पुरणपोळ्या करून घेऊन गेलेली आहे मी त्याच्यासाठी. श्रीखंड किंवा जे पाहिजे ते म्हणजे काय जे घेऊन जायचं ना ते, आणि ती मुलं आवडीने खायची. मग आता ह्या ज्या मंदिरदाराच्या छोट्या छोट्या गोष्टी, दर रविवारी त्याला भेटायला जाणं किंवा या पुरणाच्या पोळ्या घेऊन जाणं, हे तुम्ही खूप मिस करत असाल? हो, कारण आता नाही ना, तोच नाही, ते काय करणार आम्ही. आपल्याला नेहमीच बॉर्डर वगैरे पाहायची खूप उत्सुकता असते की तिकडे नेमकं काय असतं. मग तुम्ही कधी या उत्सुकतेपोटी गेलात की नाही त्यांच्या? हो, आम्ही आताच अटारी म्हणून आपलं जे शेवटचं रेल्वे स्टेशन आहे, बरोबर, तिथनं ते खेमकरण म्हणून आत रस्ता आहे जायला, खेमकरण ती बॉर्डर, त्या बॉर्डरवर आम्ही जाऊन आलो. तिथे आम्हाला समोर पाकिस्तानी सैनिक गस्त घालत होते तेही दिसत होतं, तेही त्यांनी आम्हाला सगळं दाखवलं. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो हुसेनीवाला म्हणून आहे काही, ते हुसेनीवाला म्हणजे राजगुरू सुखदेव आणि भगतसिंगची समाधी आहे. ज्यावेळेस कराचीमध्ये त्यांना दिला गेला, फाशी दिली गेली, ती सकाळी देतात साधारण, पण लोक दंगा करतील म्हणून यांनी संध्याकाळीच त्यांना फाशी दिली. गर्दी करतील, दंगा करतील म्हणून संध्याकाळीच त्यांनी गपचूप त्यांना फाशी दिली. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे अजून थोड्या यांच्यात दुगदुगी आहे थोडी जिवंत, म्हणून त्याचे त्यांनी अक्षरशः तुकडे केले आणि ते सतलज नदीत पाठवून दिले. ते इथे हुसेनीवालाच्या इथे आपल्या पंजाबी लोक, तिथे तो पंजाबमध्ये येतो, त्यांनी ते सगळे हे केले, त्याच्यावर आपल्या अंत्यसंस्कार केले आणि तिथे त्या तिघांच्या त्यांनी समाधी बांधलेल्या आहेत. त्या जागेला बाजूला दररोज परेड होते, दररोज याची बॉर्डर होते. आणि मुख्य म्हणजे दर राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेच्या दिवशी तिथले पंजाबी लोक मुद्दामून तिथे समाधीवर राख्या बांधायला जातात आणि म्हणजे दिवाळीत मिठाई घेऊन जातात. बापरे, म्हणजे काय बोलणार ना आपण या सगळ्या त्यागाबद्दल किंवा ह्या स्वातंत्र्याबद्दल आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किंवा मिळायच्या आधी सुद्धा जे पंजाबचं जे पार्टिसिपेशन आहे ना, हो, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतच आहेच अजूनही, फक्त त्यांना त्याची अजून जाणीव, कारण दे आर स्टेईंग नियर द बॉर्डर ऑल द होल. खरंय, सुदैवाने मला वाटतं आपल्याला हे सगळं इकडे राहणाऱ्या लोकांना हे भोगावं नाही लागलं, हे आपलं सुदैव, पण त्याची किंमत आपणही ठेवणं हे तितकंच आपलं मोठं कर्तव्य, हो की नाही. आणि मला वाटतं जेव्हा ती माणसं लढतात तिकडे एवढ्या कष्टात आणि म्हणून आपण इथे सुखात राहतो, त्यांना तर सलाम आहेच आहे. पण शिवाय घराघरातनं जसं आपण म्हणतो की शिवाजी व्हावा तर दुसऱ्याच्या घरात, पण असा विचार न करता तुमच्या घरात 3-3 शिवाजी झाले, तुमची 2 मुलं, काका स्वतः आहेत, आणि तरीही तुम्ही मोठ्या म्हणजे काय म्हणतात त्याला धीट काळजाने तुम्ही या सगळ्या गोष्टीला सामोरे गेलात. खरंच तुम्हाला एक खूप मोठा आणि मनापासून सलाम आहे. तर याची किंमत आपण जास्त ठेवली नाही तर मला वाटतं स्वातंत्र्य दिन साजरा करणं हे अजून आनंदाचं होईल, हो की नाही. गीता काकू, तुमचंही पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्या आता गप्पा खूप झालेल्या आहेत, तुम्ही आता रेसिपी करणार आहात, तयार आहात? हो, तयार आहे. तुम्ही आज जी आता रेसिपी करणार आहात ती दादाला आवडते? हो, आवडते. फॅन्टॅस्टिक. चला आता आज पण मी खाणार आहे, चालेल ना? गुड. मग आता काय रेसिपी आवडेल? फ्लॉवर आणि चीज पराठा. फ्लॉवर चीज पराठा. कुठून शिकलात तुम्ही हा पराठा?
मी आता गंगानगरला मुलाकडे गेले होते ना, तिथे त्यांचा जो कुक होता तो नेहमी बनवायचा. फॅन्टास्टिक. मग आता फ्लॉवर चीज पराठा हो. बरोबर हो. साठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. किसलेला फ्लॉवर, भिजवलेली कणिक, तांदूळाची पिठी, चीज किसलेलं, कोथिंबीर, आलं, ओवा, मिरची वाटलेली आणि मीठ. फ्लॉवर चीज पराठ्यासाठी लागणारं साहित्य तुम्ही आता आम्हाला सांगितलं. हो. आता आपल्याला कृती करायची हो. बरोबर ना. हो. काय करायला लागतं आधी. आधी फ्लॉवर घ्यायचा. फ्लॉवर हां. हा काय किसून घेतलाय. किसून फ्लॉवर घेतलाय, कच्चा फ्लॉवर किसलाय. कच्चा फ्लॉवर हां. किसलाय. पुरे पुरे. हा पण साधारण अर्धा वाटी घेतलाय ना. हा, छोटी वाटीभर घेतलंय. छोटी वाटी भरून घेतलेला आहे कच्चा फ्लॉवर किसला. कच्चा फ्लॉवर. पुढे काय करायचंय. चीज घालायचं त्याच्यात. चीज घालायचं. बर चीज आपण घेतलंय. हां. पुढे काय. कोथिंबीर. कोथिंबीर. थोडा ओवा. आता आलं किसून घेतलेलं. किसून घेतलेलं आलं. बर मला वाटतं आपण हे पराठ्यामध्ये जे सारण आपल्याला भरायचंय भरायचंय ते तयार करतोय. ते तयार करतोय. बर आता मिरची. मिरची वाटलेली थोडी मिरची. किती लागणार आहे. एक थोडं पाव चमचा. पाव चमचा. हां. बर मिरची तिखटपणावर काय असेल तसं. बर आता काय. आता मीठ. मीठ. चला आपण पराठ्याकडच्या कृतीकडे अजून वळूच यात. हां. पण तुम्ही मला सांगा, आता दोन्ही दादा मिलिटरीमध्ये हो. आर्मीमध्ये हो. आणि काकांची सर्व्हिस होती. हो. पण मग अशा वेळेला तुमचा विरंगुळा काय असायचा. माझी सर्व्हिस होती. मी इन्कम टॅक्सच्या डिपार्टमेंटच्या कॅन्टीनमध्ये कॅन्टीन मॅनेजर म्हणून कार्यरत होते. वा म्हणजे खवय्येगिरीशी तुमचा खूप आधीपासून संबंध आहे. तुमच्या आवडी ह्याच्याशिवाय अजून काही वेगळं. आता मी रिटायर झाले 8 साली. आता मी आमचा एक ज्येष्ठ महिला संघ आहे इथे. तो मंगळवार गुरुवार 4 ते 6 तिथे कार्यक्रम असतात वेगवेगळे. बरं. तिथे जाते. भजनाच्या क्लासला जाते. भजनाचा क्लासला जाता. मग आम्हाला 2 ओळी पटकन म्हणून दाखवा बरं. आवडतील ना तुम्हाला. हो नक्की आवडते. म्हणून दाखवा. हरी भजनाचा छंद जीवाला रंगली गोपिका, गोपिका रंगली गोपिका, गोकुळी नाव तिचे राधिका, गोकुळी नाव तिचे राधिका. वा किती छान, किती सुंदर, खूप छान. मला खूप बरं वाटतं तुमच्याशी अशा गप्पा मारताना. आणि आता आपण फ्लॉवर चीज पराठ्याकडे वळूयात. हो चालेल. आपण हे सगळे मिश्रण तयार केलेलं आहे. आता काय करायचं. हे कालवायचं सगळं कालवा. एकत्र. हाताने कालवू. हो. आता हे जे मिश्रण आपण घेतलं ते कालून झाल्यानंतर पुढे काय करायचं. पुढे आपण नेहमीसारखे पोळीचं हे करून लाटून छोटीशी त्याच्यात भरायचं पुरणपोळीसारखं आणि लाटायचं पिठी तांदूळाच्या पिठीवर. म्हणजे आपण आता तुर्तास हे मिश्रण तयार करून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. म्हणजे सारण तयार झाले, त्याचे गोळे तयार झालेत. आता आपल्याला ते लाटून घेऊया. चला मग आपण आता हे लाटून घेऊयात. फ्लॉवर चीज पराठा आपण लाटून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं. आता तो साजूक तुपावर भाजायचा. साजूक तुपावर भाजायचा. बर किती वेळ लागतो हा पराठा भाजून घ्यायला. काय आपल्या पोळीला भाजायला वेळ लागतो तितका तेवढाच वेळ लागतो. बर आता आपण पलटून घेतलाय. दोन्ही साईडने भाजायचा. मग आपला पराठा तयार. फॅन्टास्टिक. चला साजूक तुपात भाजलेला फ्लॉवर चीज पराठा तयार होतोय. तोपर्यंत तुम्ही पटकन लिहून घ्या याच्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. फ्लॉवर चीज पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य. फ्लॉवरचा किस, तांदळाचं पीठ, भिजवलेलं गव्हाचं पीठ, किसलेलं चीज, कोथिंबीर, ओवा, आलं, मिरचीचा ठेचा आणि मीठ. कृती. प्रथम प्लेटमध्ये किसलेला फ्लॉवर घेऊन त्यामध्ये चीज, कोथिंबीर, ओवा, आल्याचा किस, मिरचीचा ठेचा आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. भिजवलेल्या गव्हाच्या पिठाची पारी लाटून त्यामध्ये फ्लॉवरचं सारण भरावं आणि पराठा लाटून घ्यावा. फ्राय पॅनवर साजूक तूप गरम करून त्यावर फ्लॉवर चीज पराठा खरपूस भाजून घ्यावा. या मस्त पावसाच्या वातावरणात तुम्ही आता गरम गरम
फ्लॉवर चीज पराठा केलाय हो ना, तो आपल्याला खायचा आहे, पण तो थंड व्हायच्या आत आपल्या प्रेक्षकांना आपण दुसरी रेसिपी दाखवू. चालेल? हो चालेल. काय या रेसिपीचं नाव आहे? दुधीच्या तिखट मीठ घातलेल्या वड्या. साधारण गोड करतात, मी तिखट घालून करते. हा, दुधी भोपळ्याचा हलवाही आपण करतो, वडे आपण करतो, हो की नाही. आता दुधीच्या आपल्याला वड्या करायच्यात, पण तिखट मीठ घातलेलं. चला मग आता तिखट मीठ घातलेल्या दुधीच्या वड्यासाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. किसलेला भोपळा, मुगाची डाळ भिजवलेली, भाजणी, बेसन पीठ, तीळ, आलं, हिंग, कोथिंबीर चिरलेली बारीक, हळद, मिरची वाटलेली आणि मीठ. तिखट मीठ घातलेल्या दुधीच्या वड्या आपण आता पाहणार आहोत. साहित्य पाहिलं. चला आता आपल्याला तिखट मीठ घातलेल्या दुधीच्या वड्या पाहायच्या आहेत, करायच्या आहेत. काय करायला लागतं आधी? पहिल्यांदा दुधी घ्यायचा. दुधी किसून घेतलाय? हो, किसून घेतलेला आहे दुधी. त्याच्या बिया नाही काढल्या वाटतं ना? नाही, कोळा आहे त्यामुळे बिया नाही काढल्या. कोळ्या बिया शिजतात. बर, चवीलाही चांगलं लागत असेल. बर, आता पुढे काय? मुगाची डाळ. मुगाची डाळ भिजवलेली मुगाची डाळ किती वेळ भिजवली? 2-3 तास भिजवायची आणि मग पाणी काढून टाकायचं त्याच्यातलं सगळं उसपून, आणि मग ती घालायची. बर, 2-3 तास भिजवलेली मुगाची डाळ. बर, आता पुढे? आता थोडीशी भाजणी. खूपच हेल्दी वड्या आहेत म्हणजे, हो की नाही? हो. हे किती आपण 3-4 चमचे घातले ना? 2-3 चमचे घातले. बर, आता पुढे? थोडंसं बेसन पीठ. बेसन पीठ. हे जे भाजणी आहे ना, मला आधी वाटलं की हे मेथकूट आहे की काय. नाही, हळद घातली त्याच्यात. हळद घातली आहे का? बरं, म्हणून कारण त्याचा रंग थोडासा पिवळा वाटला. बरं, आपण आता बेसन पीठ घातलं. पुढे काय? आलं घालायचं. बारीक किसून घेतलं. बारीक किसून घेतलेलं आलं. बरं. कोथिंबीर. वा. हिरवी मिरची. हिरवी मिरची बारीक करून घेतली. बारीक करून घेतलेली. हळद पावडर थोडी. बर. मीठ आणि तीळ आहे ते वरून लावायचे. हिंग घातला आपण आता ना? हो, हिंग. आता काय करायचं? थोडंसं तेल. थोडंसं तेल. बर. हे तेल कुठलं म्हणजे कुठलं आपलं? साधं आपलं घरात जे आपण नेहमी वापरतो ते पण चालेल. म्हणजे मी याच्यात सोडा बिडा घालत नाही काही. बर. फक्त तेलाने ते खुसखुशीत होतात आणि मुगाच्या डाळीमुळे. बर. आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं. घ्या मग करून. ह्या वड्या तयार झाल्यानंतर त्या खाताना ही जी मुगाची डाळ दाताखाली येईल ना, ते खूप छान लागेल, हो की नाही? नाही, ती शिजून जाते त्यामुळे लक्षात नाही येत तशी. लक्षातही नाही ना? नाही. अरे देवा. आता हे छान मिक्स करून झालंय. हो. पुढे काय करायचं? आता कुकरमध्ये शिजवायच्या, प्लेटमध्ये ठेवून. म्हणजे आपल्याला छान शिजून घ्यायचं आता वड्या. बरं, चला मग आता हे दुधीच्या ज्या तिखट मीठ घातलेल्या वड्या आहेत त्याचं मिश्रण आपण एकरूप करून घेतलंय, ते आता कुकरमध्ये शिजवून घ्यायचं. चला. दुधीच्या वड्यांचं हे मिश्रण जे आहे ते आपण तीळ घालून छान पसरवून घेतलं, पण या प्लेटला आपण खाली तेल लावलंय ना? बरं, आता काय करायचं पुढे? ते कुकरमध्ये ठेवायचं आणि 20 मिनिटं शिजणार ते. बरं, इडली पात्रात ठेवायचं. कसं ठेवायचं? ठेवा. शिजवून घ्यायचं आपल्याला. हो, शिजवून घ्यायचं. किती वेळ लागतो म्हणालात? 20 मिनिटं लागतात शिजायला. आणि मग जरा गार झाली 10-15 मिनिटं की मग त्या कापायच्या आणि पाहिजेत तर शालो फ्राय करायच्या, नाहीतर डीप फ्राय करायच्या. किंवा कोणाला हव्या तर तशाही खाऊ शकतो आपण. बरं, शालो फ्राय किंवा डीप फ्राय दोन्ही करू शकतो. पण तुर्तास आपल्याला आता ह्या शिजवून घ्यायच्या. 10 ते 15 मिनिटात. 20 मिनिटं लागणार आहेत. मुगाची डाळ भिजवलेली असते ना, ती जरा शिजायला थोडासा वेळ लागतो. चला मग आपण आता दुधीच्या वड्या छान शिजून घेऊयात. 20 मिनिटं वाट पाहूयात. दुधीच्या वड्या छान कुकरमध्ये शिजून तयार झालेल्या आहेत. त्याच्यावरती आपण तीळ पण छान पेरलेले आहेत. आता मी सांगू का तुम्हाला काय करायचंय? आता आपल्याला डीप फ्राय करायचे, हो की नाही? मला कसं कळलं? तेल तापत. सिंपल आहे की नाही? तुम्हाला कळलं असेल डीप फ्राय करायचे. चला मग आपण आता या वड्या डीप फ्राय करूया. किती वेळ लागतो डीप फ्राय करायला? काय 5 मिनिटं. 5 मिनिटं. चला, गरम गरम छान खुसखुशीत दुधीच्या वड्या तयार होत आहेत. तोपर्यंत तुम्ही पटकन लिहून घ्या याच्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. दुधीच्या तिखट मिठाच्या वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दुधीचा किस, बेसन, भाजणीचं पीठ, भिजवलेली मूग डाळ, पांढरे तीळ, आलं, हिंग, कोथिंबीर, हळद, मिरचीचा ठेचा आणि मीठ. कृती: प्रथम प्लेटमध्ये दुधीचा किस घेऊन त्यामध्ये भिजवलेली मुगाची डाळ, भाजणीचं पीठ, बेसन, आलं, कोथिंबीर, हिरव्या मिरचीचा ठेचा, हळद, मीठ,
हिंग आणि तेल घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका ताटाला तेलाचा हात लावून त्यावर हे दुधीचं मिश्रण घालावं. वरून तीळ भुरभुरावेत. हे मिश्रण कुकरमध्ये 20 मिनिटं ठेवून शिजवून घ्यावं. मिश्रण थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापाव्यात आणि त्या डीप फ्राय करून घ्याव्यात. वा गीता काकू, आज मी 15 ऑगस्टच्या दिवशी मुद्दाम तुमच्या घरी आलो आणि तुम्ही 2 खूप छान रेसिपीज आमच्या प्रेक्षकांना करून दाखवल्या. खूप आवडल्या आम्हाला. हो ना. आणि ह्या रेसिपीज आम्हाला करून दाखवल्याबद्दल झी मराठीकडनं तुम्हाला ही प्रेमाची भेटवस्तू. धन्यवाद. मी झी मराठीचे आभार मानते. माझ्याकडे येऊन माझी सगळी मुलाखत घेतली. वा, तुम्हाला आनंद झाला ना? हो. आम्हाला पण खूप आनंद झाला. पण जसं आपण आत्ताच म्हणालो तसं की प्रत्येक सैनिक आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल असावं म्हणून सीमेवरती असा डटून उभा असतो. तसं आपल्या पर्यावरणाचं सुद्धा भवितव्य चांगलं असावं म्हणून सगळ्यात जास्त मेहनत घेतात ही झाडं. ज्यांना रोवणं फक्त आपलं काम आहे, त्यांचं जतन करणं आपलं काम आहे, हो की नाही? आणि म्हणून तुम्ही पण याचं जतन करावं म्हणून मी तुम्हाला छोटीशी भेटवस्तू, याचा पण सांभाळ करा. हो नक्कीच. आवडलं मला. हो खूपच छान आवडलं. माझ्याकडे थोडीशी झाडं आहेतच, त्याच्यात मी याचं नक्की संगोपन करीन. वा वा वा. चला, अनेक संगोपनांमध्ये याही झाडाचं संगोपन तुम्ही निश्चित कराल, आम्हाला खात्री आहे. आजचा भाग त्यांनाही खूप आवडला, मलाही खूप आवडला. तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. स्वातंत्र्य दिनाचा आजचा विशेष भाग मी पुण्यातल्या नेने काका काकूंसोबत साजरा केला. काकूने तर आपल्याशी खूप गप्पा मारल्याच, हो की नाही? आता काकांना जरा विचारतो. हो नक्की. तुम्हाला कसं वाटलं आज आम्ही तुमच्याकडे आलो? खूप बरं वाटलं. आणि त्याची तयारी कालपासूनच मिसेसने सुरू केलेली होती. बरं. आणि तिचा उत्साह एकदम वाखण्यासारखा. बरं. 5 वर्षांनी ती लहान झाली असं मला वाटतं. 5 वर्षांनी ती लहान. वा वा वा, किती छान. म्हणजे तुम्हाला आनंद झाला ना? थोडक्यात डेफिनेट असतो ना. सर्व गोष्टी व्यवस्थित वेळेवर करून झाल्या. वा वा वा. पण मी आज ना इथे येऊन एक छोटासा प्रयत्न केला, कारण तुमचा मुलगा एवढा लांब सरहद्दीवरती असतो, देशाचं रक्षण करतो, आणि मी आपलं त्याच्या वतीने येऊन थोडासा एक तुमच्यासोबत हा दिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला. खूप बरं वाटलं त्यामुळे आम्हाला. वा, मलाही खूप आनंद झाला. आणि आता ह्याच आनंदात ह्या रेसिपी आम्ही आता मस्त चाकतो. तुम्ही काय निरोप, भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा ॲक्वागार्ड. आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात राहावे.